आपल्या पूर्ण घरात फक्त ही अशी खोली आहे मशीनवाली, तिच्यात आहे ना मरणाचा गरम होतो. कारण की कंटिन्यू याच्यात आहे ना 37-38 टेम्परेचर चालूच राहतंय. लई दिवस झाले राजहंसचे अंडेच दाखवले नव्हते. अजून एका अंड्यातून सुद्धा पिल्लू निघलेलं नाही. मध्ये ना निघलं होतं बरं का, पण ते ना मेलं, जसं तुम्हाला मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. पण अजून काही इकडं निघलेलं दिसत नाही. कॅन्डलिंग करून मला बघावं लागणार आहे एकदा परत. चला भाऊ कॅन्डलिंग करू. हे आहे 27 तारखेचं, मागच्या वर्षीचं अंड, डिसेंबर 27चं. बघू आता याच्यात काय आहे का नाही. बघा पिल्लू हलतंय, ते पण हलतंय. ओके बघा, हे 1 2 आणि ह्या 3 ह्याच्यामध्ये अंडे आहे. आणि मागची 3 आहे ना त्याची कॅन्डलिंग करायची आहे आता मला. याची बघन, कारण की याची आहे ना याच्यातले बघू किती आहेत काही नाही. हे सगळे अंडे गंदे आहेत. हे पण आपल्या घरच्या याचे आहेत, राजहंसचे, त्याच्यामुळे मी ठेवले होते. याच्यावर बघू शकता तारीख तुम्ही, 8/10/2024 इथं दिसत. आणि हे 6 मध्ये दिसतंय बरं का. आता बघू कितीक निघतात कितीक नाही. 6 मधल्यांचा विषय झालाय की त्यातले काय निघतील, काय त्याला द्यायचे आणि त्यातले 2 आपल्याला ठेवायचे. आता जर 4 निघले तर 2 त्याला, 2 आपल्याला. 5 निघले 3 त्याला, 3 2 आपल्याला, असं करायचं काहीतरी. आणि एकदम शॉर्ट विषय करून टाकायचा आहे, कारण की त्याचं पण लय नुकसान झालेलं आहे ज्याच्याकडून आपण अंडे आणले त्याचं. कारण की आहे ना लय अंडे गंदे निघलेत, लय बेकार गंदे अंडे निघले. कमीत कमी मी आहे ना 15-16 अंडे आणले होते, त्यातले ना 6च पिल्ले हे झालेत, बाकी सगळे अंडे गंदे निघलेत. चला आता हे शेळ्यान राजहंसला येड्यावानी करून राहिले, ते तिकडे शेकोटी करतो आणि यांना देतो सोडून. आता चला हो बाहेर पळा, भागो जल्दी से. गौरीने काय केलं मला बघू देतो वर इकडं. सगळा धिंगाणा केला आहे ना, घेतला ते सगळं पाडून. तुला बांधलंच नाही पाहिजे आत. ए गौरी काय शेळ्या तुटून पडल्यात भोत्या कपाशीवर. इथं पेटलं, चटके बसते चाटा. ए बाबा, चटके बसते ना तुला तवा कळन का? चटके बसते तवा कळन. या मस्त खाऊ राहिल्यात बुवा. आता इथं नारळाचे काल काढलेले आणि त्या ती एक कार्डाची आहे ते तिथं, तिला नाही शेकायचं वाटतं आज. आले पाखरं बी आले. चला शेकायला झाला रे, कोणीच राहू नका मागं. चल इकडे म्हणते, चल. तुला घाबरतेत? तू घाबरते का तुला घाबरते ती? हां, इथंच बसायचं, शेकायचं इथं, शेकायचं. हां, शेकायचं इथं बस. बोकड्याला घेऊ का? चल रे बोकड्या, धडक मार धडक. बंट तुझ्यापेक्षा मोठं आहे. जाय तू भुरकी पडली मातीत लोळू. बघ कसं काळा कटे. मी काय बोलतोय मलाच कळत आहे. काय बोल लाडात आलं, काय बोलतो काही कळतच नाही मला. चला भाऊ, यांचं अंग खाजवायचा जो ब्रश आपल्याला करायचा होता ना, आज फायनली वेळ भेटेन आपल्याला. आज आपण करून टाकू. मला आहे ना लाकूड पण भेटलंय ज्याच्यावर आपण तो ब्रश लावणार आहे. आता मला फक्त हे वाट राहिलं की बाबा ते ब्रश लावल्यावर यांनी फक्त तो खावावं नाही, अंगच खाजावं. तिथं त्यांना सवय नाही आहे. पहिली गोष्ट ते पहिले खायचंच बघणार आहे त्याला. पण बघू जशी सवय लागेल तशी त्यांना आहे ना अंग खाजी. ना आता आहे ना गोठ्यात असतो बघा, गायीच्या गोठ्यात आहे तो ब्रश असतो, गायाबरोबर अंग खाजीतात. तसं आहे ना बोकड्याच्या हाईटने लावायचं ते मस्तपैकी. म्हणजे बोकड्याच्या शेळ्यांच्या जे पाठी आहेत ना त्यांच्या हाईटने लावायचं, म्हणजे सगळ्यांना अंग खाजता येईल. आता बघू खात्यात का नाही, का खात्यातच. बघा आता हे असं येडं पण आहे, त्याच्यामुळे म्हणलं मी. आता याच्या आगेतलं काढलंय ते निवडून खातंय लिंबाचा. काय बाबा, काय करीत करू बाबा. ते ब्रशच नाही, खाऊन घ्यावा. चला भाऊ, उद्या जायचंय परत बाबाला मला नगरला, पट्टीला घेऊन बाबाला. बाबा या शेकायला. हा, शेकायला या ना. बाबा नेऊन राहिले तिकडं आता पाईप, कारण की आम्ही आलो आता गव्हाला दारे धरायला. इकडे दारे चालू आहेत. बाबाला दारे धरता येत नाही, खातात हे, त्याच्यामुळे बाबाला म्हणलं तुम्ही पाईप नेऊन ठेवा. बघतो तिथं पाईप लावून दिली की एकदा पाणी चालू झालं मग बरोबर धरता येतो. चला आता याला 1-2 तास लागतील, मग
म्हणू आपण ते ब्रश. मस्त भरतंय पाणी हळूहळू. नेमक्या असा विषय झालाय पेरूचा पत्ता की बाबा आहे ना, आपली मोटरीची जी लाईट होती का ती आहे ना जरा बिघडली, त्याच्यामुळे सोलरवर चालू केली. ते पण लय आता कमी पाणी मारू राहिलंय. आबळ आहे कारण की बघ किती आबळ आहे, त्याच्यामुळे ना थोडं कमीच पाणी चालू आहे. पण चला नाही म्हणून चला फोडतो भाऊ मी हा. ओके. बारीक पिल्लू आहे का? कुठे बारीक पिल्लू होतं माहिती? अहो त्याला वाकला असतो तर ते चावला असतं मला. टोपीने धरवा की तुमच्या पुढे येऊन कस काय शांत बसलं बंदे? पाणी आलं ना. खात काय गहू खात इथं बसलो होतं. नाही नाही, मी शेळ्यांना गवत घ्यायला नाही आलेलो, म्हणजे तसं गवत घ्यायलाच आलेलो आहे शेळ्यांना. पण आता विषय असा आहे की बाबा मला आहे तर रोटा मारायचा आहे. त्यासाठी ना हे अख्खं गवत काढणार आहे मी आज. माझं 1 तासात सगळं गवत काढून होईन. हे माझ्या मागं दिसतंय ना ते पण हे पडलेलं आहे का तिथपर्यंत, तिथून इकडं मी रोटा मारून टाकणार आहे. मग जेव्हा पडलेलं काढेन का पुढच्या 2 आठवड्यात किंवा 1 आठवड्याभरात, मग तिकडचं मी मारून टाकेन. पण मग पहिलं म्हणलं इथं मारून घेतो, कारण की इथं आहे ना लय असं हे म्हणजे नाही का लईच कचरा झाला आहे. आणि जिथं जिथं नाही उगले नाही गवत तिथं तिथं आपल्याला या अशा कांड्या पण लावता येते. रोटा मारून झालं की मोकळं होतं. आता बघा इथं गॅप आहे, तिथं बी लावता येईन. आणि पाणी सोडायला पण असं सोपं जातं. आता हे सगळा पाला मला वेचून आहे ना शेळ्यांना टाकावं लागेल ओकेमध्ये. चला मी तोडतो हळूहळू हळूहळू. बाबा धर राहिले दारे, आता बाबा बनले काय टेन्शन न घेऊ, मी धरतो दारे. मी असं थोडं थोडं गवत तोडून आहे ना नेऊ राहिलो. ट्रॉली जर असती ना लई भारी झालं असतं, पण ट्रॉली याच्यात यायची नाही, लई राडा होईन. त्याच्यामुळे मी ट्रॉलीच नाही आणली. जाऊन द्या आता मी घेतो तोडून. एवढंच एक राहिलं इथं मागं, बाकी मग एवढं आहे होऊन जाईन आज. त्यावेळेला मला गवत सुद्धा काढून द्यायनात भो, नुसत्या बाहेर पळू राहिले. दाजीने मला 4 वेळा बोलवलं. आता दाजीला कळलं कुठून निघालं, इथून निघालं या इथून का या इथून निघात्यात, जाळीच राहील नाही इथं. आता नाही जायच्या. चला हो 2-3 वजे राहिलेत, ते झालं की लगेच ट्रॅक्टर जोडून मस्त कुट्टी म्हणतो रोटा मारून घेतो. त्या गावात 2-3-6-7 रांग आहेत, तिथं घेतो मारून. ऑलमोस्ट आता सगळंच मोकळं झालंय, फक्त हे एवढं राहिलंय लाल गवत आणि इथलचं थोडं शेंडी 2 वजे होते निधं ऑलमोस्ट. मग बाकी सगळं मोकळं झालंय. इकडे घेऊ मस्तपैकी मग रोटा हाणून. त्या झाडाखालचा पत्ते उचलायचेत मला. हे वॉटर ॲपलचं झाड आहे, त्याला बी वॉटर ॲपल यायला लागलेत आता. हे असे वॉटर ॲपल यायला लागलेत आता मस्तपैकी. आणि हा त्याचाच पाला आहे, ते उचलून मला न्यायचा आहे आता शेळ्यांना खायला. काय बोलतोय भो, माझी ना इतका थकवा झालाय, मला जीभ लपलपा रही मेरी भाई. अभी क्या बोलू. हे इतका घेतो मारून मस्तपैकी रोटा. चला भाऊ घेतो कापून. भाऊ झालं आता इथलचं काढून. बघा हे लाल गवत काय मोठं आहे, त्यात तिथून सुरू होत आहे तर इथपर्यंत. तरी रोटा मारून होतोय बरं का. इथं तर रेंदा झालाय भाऊ, काय विशेष नाही करायचं आहे. बघा नुसता रेंदा आहे, लय म्हणजे काळी माती पडली होती इथं कटरा टाईप. आता इथं मस्तपैकी फुललं आहे. आता ते 1-2 राहिल्यात मारायच्या. इथं आहे ना थोडा पाला पाचोळा आहे, तेवढा गोळा करायचं विसरलो तुम्ही. याच्यात परत एकदा मारावं लागेल गाड्या मला, याच्यातलं हे कचरा आहे. चला परत मारत आहेत, काय विषय नाही आहे. ओके होत आहे पण ओके का एकदम ओके ना. आता 6 मारल्या, त्या आंब्याच्या पलीकडचे 2 हा, आणि मग तिकडच्या गवत कापलं काढू म्हणलं. हा चला रे, तुम्ही घास दाबीता चला बाबर घरी. हा चला भाऊ झालं मारून फिनिश.
चला तर म्हणणं मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. बाबांनी दारे पण खतम केले धरून. आता झाले ना दारे सगळे ओके मध्ये एकदम. हाताने कस का धरले ते, हाताने जास्त ताकद लावली. काय म्हणले तिकडं ते काय त्या बोरपाशी हे आहे का? तू बाबा ती न्यायची ना घरी. काय आहे का? नाही ना घरी ठेवून आलो मी. त्यानंतर नाही आता शेंडा मारायची त्याची एवढी एवढी कापायची, इथून वरती कापायची, एवढी द्यायची ठेवायची म्हणजे फुटन ती. बंटे माग बघ पुढे वय चला भाऊ.